आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक 10:30 वाजता अस्मिता ॲथलेटिक्स मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले। केंद्र शासन साई व AFI यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे देशातील महिला सबलीकरण व खेळात मुलींचा सहभाग वाढावा या उद्देशाने अस्मिता लीग ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज हिंगोली येथील तालुका क्रीडा संकुल येथे मुलींच्या अस्मिता ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव रमेश गंगावणे, हिंगोली तालुका क्रीडा संयोजक रामप्रकाश व्यवहारे, डॉक्टर संजय नाकाडे, शिवाजी इंगोले, दत्तराव बांगर, ॲथलेटिक्स संघटनेचे सदस्य शिवाभाऊ घुगे, नितीन मोरे, रावसाहेब गेंडाफळे, सुनील सुकणे, सत्यप्रकाश नांदापूरकर, सोपानराव नाईक, मनोहर डुरे, भागवत इंगोले, गजानन आळे, कैलाश टेहरे, ॲथलेटिक्स संघटना परभणीचे यमुनाजी भालशंकर, रहीम कुरेशी, शंकर पोघे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। सर एकदा बोल। अरे सर 2 मिनिटं। शंभर मीटर आणि हे गोळाफेक विभागाला 400 मीटर। मग तुम्हाला हे माहिती राहिलं पाहिजे की जसं तुम्ही आता कोणाचा पण इंटरेस्ट इकडे स्पोर्ट्समध्ये असेल, ज्याच्यामध्ये धावणं असेल, आपला लॉंग जंप असेल की शॉर्टपुट असेल, त्याच्यामध्ये कुठला पण आपल्याला मेडल पाहिजे असेल, मग आपल्याला इंडियामध्ये जेव्हा ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याच्यामध्ये आपल्याला साईमध्ये जावं लागतं। मग ही जी आजची कॉम्पिटिशन आहे याला जास्तीत जास्त सिरियसली घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलींनी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा। कारण आपण इकडे यशस्वी झालो की मग आपण जेव्हा साईला जाणार आहे ते साईला आपल्यासारखे मुलं पूर्ण राज्यभरात जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जी स्पर्धा होणार आहे त्याच्यापैकी आपल्याला एक चांगली संधी मिळेल की आपल्याला कुठला पण नॅशनल मेडल किंवा इंटरनॅशनल मेडल आपण घेऊ शकतो। एक स्वर्ण संधी चालून आलेली आहे की आज जे स्पर्धा होणार आहेत, रनिंग स्पर्धा, 60 मीटर धावणे, 600 मीटर धावणे, लांब उडी आणि गोळाफेक, या स्पर्धेमध्ये जे खेळाडू चमक दाखवतील, प्रावीण्य प्राप्त करतील अशा खेळाडूंना साई सेंटरमध्ये थेट नियुक्ती देण्यात येत आहे। आणि साईचं प्रशिक्षण म्हणजे एक अद्ययावत प्रशिक्षण आहे। जे साईमध्ये प्रशिक्षण घेतलेले आहेत ते निश्चितच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केलेलं आहे। या प्रसंगी मी सर्व बाल खेळाडूंना आणि त्यांच्यासोबत आलेले क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि आपले श्री रमेश गंगावणे सर यांची जी टीम आहे, पंच टीम आहे, यांना मी माझ्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो। ऑफ इंडिया आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता लीगचं सर्व भारतभर आयोजन करण्यात आलेलं आहे।